आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील पशुसंवर्धन अधिकारी आणि कर्मचारी आक्रमक झालेले आहेत। कामबंद आंदोलनाचा इशारा पशुसंवर्धन विभागातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे। शासनाकडून जे काही नवीन नियम व अटी आणल्या त्याच्या विरोधात आता पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स आणि कर्मचारी जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयावर अमरावतीचे निवेदन देण्यासाठी आलेले आहेत। सर, काय प्रमुख मागण्या आहेत, काय सांगणार थोडक्यात? आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की शासनाने जे नवीन GR आणलेला आहे की आम्हाला सकाळी 8 वाजतापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दवाखाना उघडा ठेवायचा आहे आणि मधात जे जेवायची आमची आधीच्या GR जी जेवायची वेळ होती ती सुद्धा शासनाने काढून टाकलेली आहे। 1.5 तासाचा मधात आम्हाला स्लॉट दिलेला आहे आणि त्या स्लॉटमध्ये आम्हाला विस्तार कार्य करायचे आहे आमच्या कार्यक्षेत्रांमध्ये। सोबतच आमचा जो कार्याचा वेळ होता जो 8 तास होता आधी तो वाढून 9 तास केलेला आहे आणि सोबत आम्हाला 24 तास सेवा द्यायची आहे, ज्याच्यासाठी मनुष्यबळ आमच्याकडे उपलब्ध नाही आहे। आमच्याकडे प्रत्येक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे। 158 मंजूर पदे असलेल्यापैकी फक्त 48 पदं आमची भरलेली आहेत। बाकीचे सगळं पदांवरती अतिरिक्त कार्यभार आमच्यावर सोपवून ते काम आम्ही करतो आहे। आणि याच्या व्यतिरिक्त NDLM म्हणून शासनाने जे नवीन ॲप आणलेलं आहे ते ॲप चालवायसाठी डाटा एंट्री ऑपरेटरसुद्धा आमच्याकडे नाही आहे। त्या ॲपमध्ये एंट्री घ्यायची सुद्धा वरिष्ठांकडून आमच्यावरती प्रेशर टाकलं जातं। ते अतांत्रिक कामं पण आमच्यावरती भरपूर थोपल्या गेलेली आहेत। तर आमच्या या आंदोलनातून शासनाला हे सांगणं आहे की आमच्याकडून जे तांत्रिक कामं आहे ते तुम्ही करून घ्या। आम्ही तांत्रिक कामासाठी आम्ही मागे धसणारे लोक नाहीत। आम्हाला अतांत्रिक कामं आमच्यावरती जे सोपवल्या गेलेली आहेत, थोपल्या गेलेली आहेत, त्या कामासाठी त्यांनी वेगळा पर्याय जो आहे त्यांच्याकडे उपलब्ध आमच्या खालची जी पदं आहेत ती भरावीत आणि त्यांच्याकडून ती कामं करून घ्यावीत। मान्य मागण्या झाल्यानंतर काय तुमची भूमिका असणार आहे, काय सांगणार? आम्ही उद्यापासून अतांत्रिक काम बंद आंदोलन जाहीर केलेलं आहे। हे आमचं जे पूर्ण आंदोलन आहे हे 2 तारखेपासून सुरू झालेलं आहे आणि टप्प्याटप्प्यात आम्ही करतोय। शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो तुमच्या आंदोलनात? आम्ही तुम्हाला पहिलेच सांगितलं की आम्ही अतांत्रिक काम बंद आंदोलन केलेलं आहे। आमचं जे तांत्रिक काम आहे शेतकऱ्यांना सेवा द्यायचं ते आम्ही अखंडित करतो आहोत। पशुसंवर्धन विभागाचे हे डॉक्टर्स होते। वेगवेगळ्या त्यांच्या मागण्या आणि त्याच मागण्यांना घेऊन जे आहे ते त्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।